अमरावती शहरात पबच्या विषयावर गेल्या अनेक दिवसांपासून अनेक राजकीय पक्ष आणि अनेक संघटना एकत्र होऊन रस्त्यावर उतरले आहेत। आता पुन्हा शुक्रवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करून प्रशासनाने पब बंद करण्याची यावेळी मागणी करण्यात आली। शहरात पबमध्ये अल्पवयीन मुलींना एंट्री दिल्या जाते, त्यामधून विद्यार्थी हे वेगळ्या दिशेने जात आहे। त्यामुळे आता अमरावती शहरातील संपूर्ण पब बंद झालेच पाहिजे। बार लायसन्सच्या नावाने शहरामध्ये पब चालत आहेत, असा आरोप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दरम्यान केला। काही विभागांसाठी पब हे सोन्याचे अंडे देणारे आहेत, असा आरोप यावेळी करण्यात आला। विषय तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तरी पण पुन्हा त्याच्यावर एक रिव्हिजन घेतो। गेल्या वर्षभरापासून 2 वर्षापासून बरोबर गेल्या 2 वर्षापासून अमरावती शहरात FL3 बारच्या लायसन्सच्या नावाने पब हा एक काहीतरी कॉन्सेप्ट सुरू झालेला आहे। या विरोधात मंचावर बसलेल्या प्रत्येकाने 2-2, 3-3 वेळा किमान निवेदन आणि तक्रारी दिलेल्या आहेत। अमरावती जिल्हा हा आधीपासून सांस्कृतिक जिल्हा म्हणून ओळखला जातो। या जिल्ह्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, दाजी पटवर्धन, भाऊसाहेब उपाख्य, पंजाबराव देशमुख आणि अनेक संत महात्मांची नगरी म्हणून ओळखला जाते। महत्त्वाचा विषय आपलं अंबादेवी एकरा देवीचं सांस्कृतिक मंदिर नवरात्र उत्सव हा महाराष्ट्रात सुद्धा प्रसिद्ध आहे। एवढं सारं असताना शहरातील काही श्रीमंत लोकांनी पैसे कमवायच्या हवासापायी बार लायसन्सच्या नावाने पब कॉन्सेप्ट सुरू केला आहे। आता निश्चितच पब हा विषय विरोधाचा का बरं अनेकांना प्रश्न असेल। त्या पबमध्ये नेमकं होते काय ते आधी सांगतो। पबमध्ये 18 वर्षातील खाली मुलींना प्रवेश मिळतो, 18 वर्षाच्या वरील मुलींना सुद्धा प्रवेश मिळतो। कपल एंट्री राहते, नियमबाह्य पद्धतीने पैसे घेतले जातात। त्यानंतर या पबला जे वेळेचं बंधन बिलकुलच नाही, जे रात्री 12 ते 4 पर्यंत चालतं आणि अक्षरशः गोंधळ धिंगाणा घातला जातो असा आमचा आरोप नाही, आमच्याकडे तशा प्रकारचे पुरावे आहे। उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये छंद शिबिर असो, मार्गदर्शन असो किंवा इतर शिबिरांमध्ये आधी स्टुडंट लोक त्या गुंतवून जायचे। जसं की HUPM मध्ये स्पोर्टच्या माध्यमातून मुलांना शिबिर लावण्यात येत होते। आज तो शिबिर हा कॉन्सेप्ट संपला आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सर्रास विद्यार्थी, आम्ही सगळे विद्यापीठासाठी आंदोलन करणारे लोक आहोत। 5 जिल्ह्याचं विद्यापीठ आपलं संत गाडगेबाबा, विद्यार्थी जर आज पाहतो कुठे आहे, त्याला ऑनलाईन अर्ज कुठे भरले जातात ते माहीत नाही, त्याला सोमेश्वर मार्गदर्शन कुठे आहे माहीत नाही, त्याला शिक्षणासंबंधातली माहिती नाही, पण त्याला पब कुठे आहे निश्चित माहिती आहे। या पबमध्ये प्रवेश करणारा प्रत्येक विद्यार्थी जरुरी की तो शहरातलाच आहे। बाहेरगावून शिक्षण घेण्यासाठी आलेले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सुद्धा या पबमध्ये रात्रभर धिंगाणा घालत असतात, शहराचा सत्यानाश करत असतात। गेल्या शनिवारी आम्ही स्वतः आमची पूर्ण टीम तापडिया मॉल समोर असताना अक्षरशः झिंगाट होऊन मुली बाहेर निघाल्या आणि आमच्याशी सुद्धा वाद करू लागल्या आणि कशा प्रकारे तो पब चांगला आहे हे आम्हाला सांगू लागल्या। पण आम्ही मुलींशी कुठली वादावादी न करता सरळ आम्ही आमच्या मुद्द्यावर होतो की आम्हाला पब बंद लागेल, आम्ही तो पब बंद करून दाखवू आणि हे बंद होईपर्यंत आम्ही सगळेजण सोबत राहू याची आम्ही गॅरंटी देतो। व आम्हाला हे बंद करायचे आहे। आम्हाला याची परमिशन अशी नाही पाहिजे का आम्ही 12 वाजेवर चालू ठेवू म्हणून, आम्हाला हे पब बंद पाहिजे। हे जर बंद झाले नाही तर शासन आम्हाला म्हणते का बा तुम्ही जर तिथं जासाल तर आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करू। शासन म्हणते आम्हाला का बा तुम्ही जर तिथं जासाल तर आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करू। म्हणजे त्यांना आम्ही त्या दिवशी जे आमची मीटिंग झाली ते फक्त तुमचा वेळ घेतो, तिथं आम्ही फक्त एवढं म्हटलं का बा पबवर आम्ही जातो म्हणून, आम्ही पबला तोडफोड करतो म्हणून। पण त्यांनी कोणत्याच पबवर पोलीस प्रशासनाने सिक्युरिटी जे लावली फक्त एकाच पबवर लावली, ते म्हणजे तापडिया मॉलमधला। बाकी आम्ही कोणत्याच पबचं नाव नाही घेतलं, फक्त पब म्हटलं तर फक्त एकाच पबला एवढी सिक्युरिटी काऊन? याच्यावर तुम्ही विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा। बाकीचे पब होते त्याच्यावर नाही गेलो कोणी, याच्यावरच काऊन गेलं बा? याच्यामध्ये पुन्हा कोणी त्यांच्यातनी शासकीय अधिकारी त्याच्यात सहभागी आहे म्हणून त्या तापडिया मॉलमधल्या पबला प्रशासनाचं सहकार्य भेटून राहिलं। आणि तुम्ही आम्ही कोणी म्हणू ना, अमरावती शहराला कोणत्याही नागरिकांना म्हटलं का मी आज पब फोडतो तर सगळ्यात पहिले सिक्युरिटी भेटन तापडिया मॉलमधल्या पबला। तर याच्यावर हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे। असं होऊ शकत नाही। ह्या विषयाचं गांभीर्य तुम्हाला पण खूप आमच्यापेक्षा जास्त समजलं आहे। हे आम्हाला जे बसलेले आहेत यांनाही ते कळत आहे का तुम्हाला या विषयाचं खूप गांभीर्य समजलं आहे।
इथे बाहेर गावून येणाऱ्या ज्या मुली आहेत, लहान लहान मुली आहेत, 17, 15, 16 वर्षाच्या, ज्या बाहेर गावून येणाऱ्या मुली रूम करून गाडगेनगर जो भाग आहे, पट्टा आहे, शाहीनगरचा भाग आहे, परिसरात आपले मायबाप त्यांना शिक्षणासाठी अमरावती शहरात ते शिक्षणाचं माहेरघर आहे, तिथं शिक्षणासाठी त्यांना पाठवत आहे आणि त्या सर्रास त्या क्लबमध्ये रात्रभर तिचे नंगा नाच दांगा ढिंगा चालू आहे. याच्यात आम्हालाही माहित आहे, तुम्हालाही माहित आहे, फक्त तुमचा आम्हाला ह्या प्रकारचा साथ पाहिजे. हा विषय जितक्या चांगल्या पद्धतीनं आम्ही नाही बोलू शकत, जितक्या चांगल्या पद्धतीनं तुम्ही तो मांडला पाहिजे, हा लोकांपर्यंत मांडलेला पाहिजे. हे क्रांती आहे, हे आपल्याला तुम्हाला आम्हाला सर्वांना मिळून हे करायची आहे. हे लढाई आहे, हे सर्व जे चालू केली असेल या सर्व मिळून, आणि या लढाईमध्ये तुम्हीच त्या प्रकारचा आम्हाला साथ द्यावं हीच विनंती आहे तुमच्याकडून. अब ये परमिशन पब पर पाबंदी है क्या, ऐसा नियम है क्या, इस पे सिर्फ प्रश्न पूछना आपसे मैं। अब ये शब्द ही नहीं है, अब ये शब्द ही नहीं है. आप इसे आप सारा फिर आपको सारा पब बंद करें तो शहर पब बोल रहा करके पब बोल रहे. आप सुन लीजिए, पब नाम का जब कॉन्सेप्ट ही नहीं है हाँ. तो आप बंद क्या करा रहे? उनका 3FL लाइसेंस तो आप बंद नहीं करा सकते। FL3 लाइसेंस नहीं, सुनिए ना, अब मैं FL3 के प्रश्न समझ लीजिए, सुनिए. आप तो बोलिए प्लीज। FL3 लाइसेंस बंद कराएंगे और बंद क्या करें, उनको ताले लगाने अपने को कि उनकी नियमावली चेंज करनी है, कई लोग बोले नियमावली चेंज करनी है, आपने कहा टिकट लेके नहीं जाना, कोई चीज पर पाबंदी नहीं है, पुलिस को कोई अधिकार नहीं उसको परमिशन देने का नहीं देने का। हॉल के अंदर डीजे बजाना, मुझे यहाँ पे इसमें यहाँ पे मैंने ये 200 डेसिबल मुझे यहाँ पे लाउड स्पीकर की पुलिस से परमिशन देनी नहीं, ये सारी गलत प्रक्रिया में आप मैं उसका नहीं गलत चीज. पहले मैं 2005 का नहीं ऐका ना मी पहिले नियमावली सांगतो. एक मिनिट. एक ना समझिए, हम आपके किसी भी चीज के खिलाफ नहीं है, लेकिन आप जो तरीके से उसको करना चाह रहे हैं कि पब नाम की चीज, वो बोलते हैं यहाँ पब बंद है, उनके सारे बंद, और पब के पीछे हमारा उद्देश्य क्या है, जो हमारी युवा पीढ़ी खराब हो रही है उसको, तो सिर्फ 5 जगह ये सारी चीजें बिक रही है, सारे शहर में गली कोई आप 100 मीटर पे अगली रख दो, उसके 100 मीटर में बताता मैं ड्रग्स बिक्री करके, आपका प्रयास ड्रग्स रोकने का होना चाहिए कि वो पब में वहाँ पे दारू बेच रहे उसका रोकना चाहिए। नहीं देखो, सुनिए ना. पब बंद क्या करना है, ये अमरावती की संस्कृति का नंगा नाच बंद करना है, इसके खिलाफ में हम उतरे हैं. तुमको भी उतर, बच्चियां नाच रही ना, रोड पे नाच रही क्या, पांडेली पे नाच रही क्या, नाचने के लिए उन्होंने रूम दिया ना, करके डीजे बजा रहे, कैसे नाच रहे ना, आपको मालूम है अपने को ये नाच बंद करना है. ऑफिशियल 50 जगह चालू है, 50 जगह 50 जगह लड़कियां नहीं नाचती, छोटे 5 जगहों पर ही है. गाड़ी के नगर में चले जाओ, दुनिया भर के कैफे है, नहीं है सब बंद हो गए. हमने ये डालने लगा हुआ है. सब जगह क्या कर रहे हैं, कैफे में नाचते नहीं. देखो एक मिनिट, आपल्याला विषय भरकटाचा नाही आहे, आपला विषय पबचा आहे, पबचा विषय बना. नहीं आज तो सवाल करें ना. कॅफे ड्रग्स हा विषय वेगळा नाही. आहे. त्यांनी काय म्हटलंय, त्यांच्या ज्या जाहिराती होतात सोशल मीडियावर, सोशल मीडियावर जाहिराती होतात की पब मध्ये पार्टी. हा. ऐकून घ्या, सोशल मीडियावर जाहिराती होते पब मध्ये पार्टी. एक मिनिट एका जणांचा प्रश्न सगळं विचार. एक एक जण बोला, प्रश्न धन्यवाद. तुम्ही सोबतचे जायचे सगळं. तुम्ही जी चौकट आहे तर तुम्ही कुठलंही आमच्याला इकडे भाग होऊ देणार नाही. आम्हाला बिलकुल. संस्कृती फक्त उपकरण नाहीये. तुम्ही जे म्हटलं ना, यांनी दोन्ही म्हटलं शहरात स्पाच्या नावात काय चालू आहे? हो बर मान्य आहे, मान्य आहे. हेच त्यांना म्हणायचं होतं. मान्य आहे ना. अशी जी आहे, मग स्पा आहे, वली आहे, मटर आहे. अरे सुरुवात तर करू द्या. अमोल भाऊ, तुम्ही समजले अरे नाही. बाबा, सुरुवात तर करा कुठं तरी. सर्व गोष्टीला विरोध आहे. सगळ्यांसाठी तुमची शक्ती वापरा. सर्व गोष्टीला अरे वा. विरोध आहे आणि आता ते तुम्ही पहिली सुरुवात. हे आम्ही- अरे एक मिनिट ऐका, अमोल भाऊ, एक मिनिट आहे का, गिरीश भाऊंच्या प्रश्नाचं उत्तर देतो. पब कॉन्सेप्ट फक्त हा जो कोणी बार व्यावसायिकांनी आणला, त्यांची जाहिरात काय सुरू आहे 1 वर्षापासून, पब मध्ये लेडीज पार्टी, पब मध्ये सॅटरडे नाईट पार्टी, पब मध्ये त्यांची अजून कुठल्या पार्ट्या, हा चुकी नाही. यांनी स्वतः त्या पबचं त्या सोशल मीडियावर नाव दिलंय पब. हे जे 5 ते 6 आमच्या डोळ्यासमोर दिसले, चंदूभाऊंचंही मी सहमत आहे की आणखी 50 असतील, त्यांच्या जाहिराती कुठल्या सोशल मीडियावर दिसल्या नाही. यांच्याकडे पार्टी असल्यावर ते स्वतः म्हणतात आमचा पब आहे. ते स्वतः म्हणतात, मालक स्वतः म्हणतात आमचा पब आहे. नियमावली आहेच नाही. आता तुम्ही सीधा सीधा मदिरालय होता, शराब खाना होता, फक्त दूसरा मतलब वही है
हम सिर्फ पब को लड़के लड़की जानते हैं, डांस करते हैं, इतना मान लेते हैं। तो हमको माफ के क्या डांस बंद करना है कि ड्रग्स बिकाना बंद करना है? दोनों भी बंद करना है। वहाँ पे सब बंद करना है बस। हम उसके पीछे पब बनाने के पीछे उद्देश्य जानना चाहते हैं आपका। हाँ। कि पब बंद करने के पीछे उद्देश्य क्या है? वहाँ पे डांस बंद होना चाहिए या ड्रग्स पे- उद्देश उद्देश असा आहे गाईला वाचवा आणि 18 वर्षाची स्टुडंट नाचवा, हा धंदा हा विकास शहरात चालणार नाही. हा कोणता विकास आहे? गाईला वाचवायचं आणि 17-18 वर्षाची पोरगी नाचवायचं आणि तुम्ही पैसे कमवायचे, असे थेर शहरात चालू देणार नाही. ते पब असो का फब असो, हे जे काही तमाशे आहे, त्याला जे काही नाव असेल ते चालणार नाही, चालू देणार नाही. हे आताही सांगतो, ठणकावून सांगतो. त्यांची काय ताकद आहे? राजकीय राजाश्रय असो, अधिकाऱ्यांचं सहकार्य असो, इथं सगळे मिलेलं आईचं दूध नाही पेले, ओढीतनं मायचं दूध पेलं. कोणी फक्त शहरात ते धिंगाणे करून दाखवा, त्यांना सांगू पब आहे की फब आहे, नाही चालणार बिलकुल. ते त्या पोरीची वयोमर्यादा तपासली जात नाही. पोरगी स्कूलच्या बॅगमध्ये कपडे घेऊन चालली, पुस्तकाच्या नावाने, ट्युशनच्या नावानं, क्लासेसच्या नावानं. शहरातल्या प्रतिष्ठित गणेश कॉलनीत राहणाऱ्या एका मोठ्या बंगल्यातली पोरगी आई वडिलांनी झोडपत तिथून आणली. तिथून या प्रकरणाचा उगम झालाय. काही सोशल मीडिया हिरोगिरी करायचं आणि प्रसिद्धी करायचा आमचा धंदा नाही. आम्ही सगळे 353 पासून तहसीलदार, SDO, स्टुडंटसाठी भांडणार, आला तर कुलगुरूला मारणार लोक आम्ही. हे फब आमच्या समोर काही नाटक करू शकत नाही. महत्वाचा विषय आहे, शहर कुठं चाललंय आपलं? शहर कुठे चाललंय? कॅफे ठीक आहे, प्रेम प्रकरण ठीक आहे, ठीक आहे. म्हणजे जे काही कॉलेजमध्ये प्रकरण चालतात, पब मध्ये जो धिंगाणा चालू आहे, डोळ्याने जाऊन पहा. कॉमन बाथरूम आहे तिथे, कॉमन बाथरूमाच्या पब मध्ये कशासाठी कॉमन बाथरूम पाहिजे? तुम्ही लोकांनी याची चौकशी केली पाहिजे, आमच्या उलट तपासणी केली पाहिजे. सगळ्यांच्या मागे लेखीबाई आहे, सगळ्यांच्या मागे लेखीबाई आहे. उद्या आमच्या मुली लग्नाला येतील, आमच्या मुली शिक्षणाला जातील. अरे राहिल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या पॉपलेट चालल्या मुली, त्या मुलींचं काही वयोमर्यादा राहिलं नाही. 16 वर्षाची तर पोरी, 14-15 वर्षाची पोरगी तकीला पॅक पिऊन राहिली, उलट्या करून राहिली. नवरात्रीच्या दिवसांमध्ये महिला फुलं तोडून राहिल्या. सकाळी 4 वाजता कोणी पबच्या बाहेर निघाल्या, लोटांना घाला, ॲडोत बसून निघून राहिला. पब मला त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही. दिल्ली सारख्या शहरात मुलींचे तुकडे तुकडे होऊन आले, अमरावतीत तुकडाची वाट पाहू तुम्ही. अमरावतीत एखादी त्या पब मध्ये मुलीचा किंवा मुलाचा मर्डर झाला तर मग ते पब बंद होतील काय? अजून सांगतो, मेलेल्या मायाचं दूध पेलं नाही. ज्यांना कोणा हिंमत केली आमच्याशी खेटे घ्यायची, ते चालणार नाही. कोणी लोक सीएम सोबत फोटो टाकतात आणि पब मालक दाखवता. एक शहरातला वडा उद्योगपती, मोठा बिल्डर सीएमशी फोटो दाखवून आम्हाला भीती दाखवण्याचा प्रयत्न करत होता. सीएमचा प्रतिनिधी राम पाटील आमच्याजवळ बसलाय. काल त्यानं निवेदन दिलं, बंटी भाऊ ज्या बच्चू भाऊ कडून निवडणुकीनंतर धमकी देती, पब बंद म्हणजे बंद. बच्चू भाऊंना आम्ही रोडांना घालू, साखर घालू, पब बंद लागण शहरातले. फालतू धेरो तमाशे चालणार नाही. त्या पब मध्ये एखादा मोठं कांड प्रकरण होईल, हे आमची शाश्वती गॅरंटी आहे. मग तो पोलीचा मर्डर असो की मुलाचा मर्डर असो, किती भांडणं झाल्या पब मध्ये, पैशाच्या जोरावर सगळ्या पब वाल्यांनी ते छोटे मोठे भांडणं दाबले, असे किती प्रकरण आहे. आणि उलट अजून महागदारी किती, त्यांच्या विरोधात कंप्लेंट केल्या, खोटे गुन्हे दाखल करायचे, एखाद्या बाईला समोर करायचं, खंडणी दाखल करायची. मग आम्ही शक्ती महाराजांना म्हटलं, ऐसे कुछ धंदे होंगे महाराज तो तुम हमारे वडील हमारे बाप बन के सामने आओ. असे प्रकार शहरात चालणार नाही. आणि सगळ्या समाजाचा मला पाठिंबा आहे. गुरुद्वारातून त्यांनी काल नोटीस काढली, यानंतर भंतेजीने काढली, त्यानंतर मोहनदास बाबा, मदनदास बाबांनी काढली. मूर्खात मोजून आले ते पब आम्हाला. आणि महत्वाचा विषय, या पबचे लाभार्थी कोण, नालायक लोक तुम्हाला शोधायचं आहे. आणि त्यांचे सुद्धा नाव सकाळी शिकायचे. कोणाला पोट चिडून आलं, कोणाला पोट दुखी होऊन आली, आम्ही पब बंद करायला निघालो होतो. मग दुसरा भाग असा, ज्याला सुरुवाती त्यांना सुरू करण्यासाठी निवेदन द्यायला जावं, ज्याला ते पब सुरू पाहिजे त्याला ते निवेदन द्यायला जावं. मग आम्ही पाहतो की कोणी ते मदतदार ठेवतात. विनाकारण काही विषय भरकुटून अर्थ नाही. पब हा कन्सेप्ट अमरावती शहराला लागू नाही. अमरावती शहर मेट्रो सिटी नाही, अमरावती शहर तरी विकसित नाही. पबनं काय विकास होणार? म्हणजे 17 वर्षाची पोरगी दारू पिन घरी धिंगाणा करत झाला विकास. हा कुठला विकास बाबा? म्हणून म्हणतो, याची नियमावली समीर भाऊ सांगतील. पब शहरात चालणार नाही. गिरीश भाऊ म्हणे पब हा नाव आहे का? पब त्यांनीच नाव दिलं, त्यांनी सुरू केलं, आमचा विषय नाही तो. त्यांच्या जाहिराती केला की पब पब पब. हो, कुल मिला के राहुल भाऊ, हमारा बोलने का मतलब है कि तुम्हारे टेक्निकल प्रोविजन, नहीं, नहीं। टेक्निकल और कानूनी ये बंदा सुनो एक मिनिट बरोबर सचंद बोलू द्या. कोई भी चीज आप जो कानूनी रूप से जा रहे हैं, क्योंकि ये कानूनी रूप से हम इसको बंद नहीं करा सकते. अब तो हमारे सामाजिक और आपके दबाव से ही बंद होगा तो होगा. बोलने का पीछे उद्देश्य ही है. आप तकनीकी रूप से जा रहे हैं कि पुलिस को परमिशन देने की लेने की दोनों नहीं है उनको.
देखिए आपने दिए कि उन्होंने सारे, मेरे पास सारे आरटीआई लिए है, कोई उन्होंने इसकी परमिशन नहीं। 2017 के बाद में जब से जीएसटी लगा तो जितने भी ऐसे लाइसेंस से देने के सारे जीएसटी के अंदर में आपको 2 उसमें लोग और जोड़ने पड़ते हैं, एक जीएसटी वाला और कामगार है, जो रात तक देर तक चलने की परमिशन हो कामगार है, उससे पुलिस और एसआई से आपने झूठा बोला उसने आपको ये लेने, उसके बाद में परमिशन नहीं 1:30 बजे तक की 12 बजे तक की, आपको कामगार है उसके बाद में बोलना पड़ेगा। 1:30 बजे के बाद जब चालू होता है तो उनकी चालान बनती है। सबसे पहले 8 बजे यहाँ पे कारपोरेशन का भोंगा बसता था, 8:30 बजे पूरे बंद हो जाता, 8:30 के बाद में गुमास्ता वाले अपने यहाँ पे आते थे चालान बनाने को। 8 बजे इसलिए देते थे परमिशन कि आप तैयारी करो बंद करने की, 8:30 बजे 1:30 बजे तक का टाइम दिया है, 1:30 बजे के बाद में बंद करना है, 1:30 बजे तक सारा समेट के उन्होंने बंद करना है। आपको कामगार को उसमें योगदान देना पड़ेगा, जीएसटी वाले से पूछना पड़ेगा कि 2.5 की जो टिकट बाड़ी उसके 28% उन्होंने जीएसटी नहीं किया। मैं सारा मेरे इसमें सारा का सारा बनाया हुआ है कि यदि ये 16 करोड़ की साल की जीएसटी होती क्या कोई जीएसटी के लिए सरकारी नुकसान भी हो रहा है, सरकारी नुकसान के भरोसे कमाई हो रही है, इनकी पब में कमाई के सारा टैक्स बचा के चोरी करके कमाई कर रहे हैं, आपको इसके ऊपर ध्यान देना है। बरोबर आपण म्हटलं नियमाच्या कसोटीत ते बंद होतील का? इथं सगळे बसलेले सांगतो ते कोणती गोष्ट कशा पद्धतीने बंद करायला लागते सर्वांना माहित आहे. एकही जण इथला गांधीवादी मार्गाने आंदोलन करणारा माणूस नाहीये, सगळे माथेफिरू क्रांतिकारी आहे, सरफिरे म्हटलं तरी चालेल, परंतु सरफिरे कोणते भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, सुखदेव राजगुरू, मंगल पांडे हे आम्ही सगळे इथे बसलेले. कोणतीही गोष्ट कशी बंद करायला लागते. डोमेशियल आणि नॉन क्रिमिनलला एसडीओ इब्राहिम चौधरी त्रास देत होता, ते आम्ही त्याला म्हटलं आधी विमानतळाचं काम बंद कर, विद्यार्थ्याचं काम चालू कर. ते कोणते काम कसे करून गेला ते आम्हाला माहिती आहे. प्रहारची विचारधारा, भीम ब्रिगेडची विचारधारा, भीम आर्मीची, शिवसेनेची आणि काँग्रेसची विचारधारा, आम्ही क्रांतिकारी मार्गाने आमचा न्याय मिळवून घेणार लोक आहोत. ते नियमावली ते त्यांच्यासाठी बरोबर आहे. आमचं असं मत आहे ते सगळं बंद होईल, बंद करू. आम्ही आज हे जाहीर करू की पब बंद झाले. तुम्ही सांगता कुठं सुरू आहे, पब बंद झाले शहरातले, तुम्ही फक्त सांगता कुठं सुरू आहे. पबची जी माहिती काढली ते सांगा काय काय माहिती सांगा. कोणते पब आहेत? हो याच्यात फक्त एक मिनिट यामध्ये 6 पब हो. आहे. 6 पब पैकी हो. 6 पब नाव पैकी सांगतो. फक्त एका पबची माहिती मिळाली नाही आहे. एका पब म्हणून अप अँड अबव जो नेक्स्ट लेवल मध्ये टॉपच्या याच्यावर पब आहे, जे काही डान्स चालते तिथं, त्याची परमिशन आम्हाला मिळाली नाही आहे. आता त्याने काऊन नाही दिली, त्याला कोणाचा फोन आला हे तुम्ही पहा. पुऱ्या गावाची माहिती भेटली आम्हाला. हा त्याने किती नंबरला शर्ट लागते, काय लागते. पांच के नाम भी बता दीजिए, पांचों नाम बता देंगे. बता दो फक्त. पहिले 5 नावं सांगतो. त्याच्यातली त्यांची परवाना कक्ष आणि परमिट रूम मध्ये जेवढ्या एरियात ते दारू पिऊ शकतात तो पण आकडा सांगतो. एजंट जॅक 26.03 चौरस मीटर, म्हणजे समजून घ्या याच्यात जास्तीत जास्त 40 लोक उभे राहू शकतात. नियमानुसार तुम्हाला व्यवस्थितपणे खाली बसून दारू प्यावी लागेल असा नियम आहे. म्हणजे उभ्याने पिता येणार नाही, झोपूनही पिता येणार नाही, बसूनच प्या लागेल असा नियम आहे. ठीक आहे. एजंट जॅक 26.03 चौरस मीटर. किचन 365चा आता विषय राहिला नाही. लेविटेक 55.58 चौरस मीटर. क्लब 27 36.60 चौरस मीटर. ॲथेना 25.41 चौरस मीटर. म्हणजे जवळपास सगळे 250 स्क्वेअर फूटच्या हॉल पुरते मर्यादित आहे. पण तिथे जवळपास ते 2000 किचनच्या एरियात ते सगळेजण तो धांगडधिंगा करून आले. म्हणून ही त्यांची महत्त्वाची विषय आहे. याच्यात सगळे म्हणजे 6 बंदच्या चक्करमध्ये 600 बार बंद होती या नियमाने अगर कोणी चाललं तर. आता वेळेची मर्यादा FL3 साठी ग्रामीणमध्ये 11:30 आणि शहरी भागात जिथे पोलीस आयुक्ताची हद्द आहे तिथे 1:30 वाजेपर्यंत जसं सरांनी सांगितलं सगळं बंद झालं पाहिजे. आता आवाजाची मर्यादा, सार्वजनिक जागा, त्याचा मी सुप्रीम कोर्टाचा एक 2005चा एक शेवटचा एक हे काढलेला आहे. त्याच्यानुसार 10 डेसिबल ते 75 डेसिबल सार्वजनिक जागा. खाजगी जागा फक्त 5 डेसिबल. खाजगी जागा 5 डेसिबल. जेवढे आपल्या इथं स्पीकर आता सध्या आपण ज्या हॉलमध्ये बसलो आहे ते 5 डेसिबल मध्येच येतात. ही खाजगी जागेत वापरणारी जागा. आता साध्या ठिकाणी दारू पिण्याची वेळ मर्यादा दिली आहे एक्साईजनी FL3 साठी 10 ते आवाजाची मर्यादा रात्री 10 ते 6 वाजेपर्यंत आवाजाची मर्यादा बंद. म्हणजे 10 वाजेपर्यंतचा वेळ हा सगळ्यांना, खाजगी असो की सार्वजनिक ठिकाण असो, रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत पूर्णतः बंदी असा सुप्रीम कोर्टाचा GR आहे, सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे.
दारू पिण्याची मर्यादा, दारू परवाना रूममध्येच टेबलावर शिस्तीत बसून प्यावी, पिणारा 21 वर्षाच्या खालील असावा, 21 वर्षाच्या खाली सॉफ्ट ड्रिंक म्हणजे बियर पिता येईल, 25 वर्षाच्या वरच्याच माणसाला फक्त दारू पिता येईल, पिणाऱ्याजवळ परवाना असणे अत्यंत आवश्यक आहे. आता या पबमध्ये काय नाही, एकाही पबमध्ये टीपीनुसार खरेदी विक्री केली जात नाही. म्हणजे शासकीय माल जो बारवाल्याला घ्यावा लागतो तो थोडासा महागात पडते, त्याच्यामुळे ते त्याच्यापासून घेत नाही. एक कोणीतरी इथे एजंट आहे, त्याच्यामार्फत हे माल बाहेरून घेतात, ज्याच्यात त्यांना पैसे जास्त वाचतात. तो ट्रेडचा माल असतो, म्हणजे दुकानातून विकत घेतलेला माल असतो, त्याच्यात त्यांना कमिशन जास्त वाचते. प्रायव्हेटचा माल घेतात ते स्वतः माल उचलत नाही. माल उचलत नाही तर ते मागच्या 5-6 महिन्यापासून आमच्या माहितीनुसार त्यांचं रजिस्टर खाली पडलेलं आहे. त्यांनी कोणता माल घेतलाही नाही आणि विक्री करताना दाखवलाही नाही, कारण की हा जो ट्रेडचा माल आहे तो हा कच्च्यातला माल आहे. म्हणजे याच्यात गव्हर्नमेंटची जीएसटी बुडून आली. बाहेरील वाईन शॉपमधून येणारा ट्रेडिंगचा माल वापरल्यामुळे तो गव्हर्नमेंटचा जीएसटी बुडणार आहे. दारू दारू नाही, परवाना तर 21 वर्षापासून सुरू. अनलिमिटेड. मग मी काय म्हटलं, 6 बंद केले नाही तर 600 बंद होतील. आम्ही तेच सांगत आहे. म्हणून आमची प्रशासनाला विनंती आहे, पहिले 6 बंद करा. आम्ही 6 साठी बोंबलत आहे. 600 साठी नंतर बोंबलू कधीतरी, पहिल्या 6 साठी बोंबलत आहे. पब आहे की दारूबार आहे की परमिट रूम आहे, हा एक शासनाचा बोर्ड आहे. त्याच्यावरून मग त्याला मंजुरी कोण देणार नाही तुम्हाला, हा त्याच्यावर दुसरा बोर्ड आहे. विषय असा आहे फक्त की जर परमिट प्रशासनाचं म्हणणं आहे की आपण परमिट रूमला परवानगी देतो, त्याच्या नियमाला. विषय असा आहे की जर परमिट रूमला परवानगी असेल आणि त्याच्या नावावर जर पब किंवा दारूबार किंवा अजून काही चालत असेल, तुमची जी काही यंत्रणेशी चर्चा झालेली आहे त्याचं काय म्हणाले? ते सगळेजण एकमेकाच्या इकडे हात दाखवून आले. मी तर म्हणतो फक्त एक्साईज ऑफिस नाही म्हटलं तरी ते सगळं आजच बंद पडते. पोलीस वगैरे आता दुय्यम भाग झाला पोलिसाच्या नियममध्ये काय करून. आता आमचा याच्या समोर जाऊन आरोप असा राहील की जे आम पब्लिक सर्वसामान्य जनता आहे, कॉमन मॅन कधी पण पोलिसाच्या इकडे पोट दाखवते. कोणताही भ्रष्टाचार झाला की पोलिसने हप्ते खाल्ले, पोलीस नाही केले, हा अशातलाच प्रकार होऊन झाला आहे. यामध्ये सगळे डिपार्टमेंट सामील आहेत. त्याच्यामुळे सगळ्या डिपार्टमेंटवर भविष्यात आम्ही अगर हायकोर्टात गेलो, कोर्टात गेलो, उच्च न्यायालयात गेलो तर या सगळ्यांची धाबेदारांनी बंद करने की है कि पूरा उसका लाइसेंस कैंसिल करने की? नहीं, लाइसेंस कैंसिल होता. इसमें जैसा अगर टीपी का माल, सुनिए ना, टीपी का माल अगर उसने वापरा नहीं तो 1 साल के लिए लाइसेंस कैंसिल होता. वो एक्साइज ऑफिस कर सकती, वो माल ही उसके यहाँ उसका नहीं है. एक्सपायरी की बियर, एक्सपायरी का माल ये बच्चों को पिलाना शुरू है. जो शहर में एक्सपायरी का माल हो रहा वो यही पब में पिलाया जा रहा है, ये भी मालूम है हमारे को. पर ये करेगा कौन, अंदर जाएगा कौन, ये तो एक्साइज की काम. नहीं, हम कैसे जाएंगे? हमको तो एक्साइज सर हम नहीं जाएंगे ना. नुकसान हो रहा, सरकार का नुकसान हो रहा. एक्साइज जाएगी ना. नहीं, एक्साइज के पास पड़ जाएगा. नहीं, वो तो गए ना. और उसमें भी भैया उसके आगे भी बताते हैं. सबसे पहले क्या बोला था पब के बारे में? हमको पब नहीं, जहाँ ये पब जगह जो 2 साल से गैर कानूनी काम कर रहे हैं उस जगह को पूरी बंद करने के लिए आपका आंदोलन है, सिर्फ पब बंद करने के लिए. क्योंकि क्या है, रोज जाके कौन देखेगा? आप नहीं जाने वाले, हम नहीं जाने वाले. देखो भैया सुनो, हमने 6 पब का जब विषय लिया, आपको मालूम हो कि शहर के धंधे बंद कर दिए उन्होंने. क्योंकि उसकी भी वजह थी, कोई गया ही नहीं, कोई झगड़ा ही नहीं. कहीं से तो शुरुआत करनी पड़ेगी. आप बोलोगे मैं पूरे इंडिया का एक साथ हम ही उठा ले, तो ऐसा तो होगा नहीं. शुरुआत हमारा ये बोलना है, कहीं से तो भी किसी को तो भी शुरुआत करनी है. अच्छी शुरुआत है, आप सब हमारे साथ है. एक शुरुआत के तौर पे अगर वो चालू होता है हमारी भी ताकत बढ़ेगी. आज 365 वाले ने खुद आके आपके सामने प्रेस कॉन्फ्रेंस लेके बंद किया, स्वागत करते. हमारा कोई झगड़ा नहीं है किसी से, हमारा कोई पर्सनल ये नहीं है. हम किसी की आप पैर, किसी ने हमारे इसमें के किसी ने भी वहाँ पैर नहीं रखा. सीपी साहब ने भी माहिती लिया कि ये कैसे लोग हैं. सामने वालों ने उनको क्या बोला, वो बहुत अच्छे है करके हम उनसे डर रहे हैं. त्यांचे नाव नावे देऊन देतो. हा
एक्साईज केली पाहिजे. एक्साईज नाही केली पाहिजे. एक्साईज नाही सध्या तर सुरुवात जी मी नियमावली वाचून दाखवली, या नियमावलीनी कोणीच हॉटेलच चालू शकत नाही. आणि अगर ते कार्यक्षम अधिकारी असतील तर त्यांनी ही कारवाई करावी. अकार्यक्षम अधिकारी असेल तर त्यांनी त्यांचा राजीनामा देऊन मोकळं व्हावं. आमच्या इकडे कारवाई होऊ शकत नाही, दुसऱ्यांना कारवाई करावी. पबवर कारवाई करायचा प्रथम अधिकार एक्साईजचा आहे. आता बहुतांश लोक एक मिनिट बोलतो आपण. बहुतांश लोक 31 डिसेंबरला बडनेरा ते अमरावती मार्गाने जात असताना रात्रीचा चेक पॉईंट लागतो. कशाचा लागतो? ड्रंक अँड ड्राईव्हचा. तोंडात मशीन घालणे, हा दारू पिलाय का तपासणे. एवढ्या साऱ्या पोरी रात्री दारू पिऊन बाहेर निघतात. हे हरामी प्रशासन एकाने ड्रंक ड्राईव्हची तिथं कारवाई नाही केली. या पबच्या बाहेर एकच दिसला. या मुली, महिला, विद्यार्थी, सगळ्यात जास्त स्टुडंट या वाम मार्गाने जात आहे. ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई आमच्या सगळ्यांवर. 400 मुली, 200 पोरं ड्रंक अँड ड्राईव्ह बेधुंद 4 व्हीलर 2 व्हीलर घेऊन चालतात. तेव्हा ड्रंक ड्राईव्हची कारवाई कुठे गेली? कोणत्या पोट्या मागे लपली, कोणत्या भिंती मागे लपली? आपण साधी फॅमिली घेऊन जर जेवण करून आलो ना लोणीवरून अमरावतीला, 3 वेळा आपल्या तोंडात मशीन टाकून चेक करते. ही काही पबच्या बाहेर ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई नाही. कमाल झालं. प्रशासन कोणाच्या दबावाखाली, कोणाच्या आशीर्वादाने कामकाज करत आहे, हा मोठा गंभीर प्रश्न आहे. महेश छाबड़ा यांनी असा आरोप केला प्रेस कॉन्फरन्समध्ये की काही त्यांचे जे कॉम्प्युटर आहे, हा जो वाद उठवून आलेला आहे, त्यांचे जे कॉम्प्युटर आहे त्या क्षेत्रातले, ते 7 जण असतील ना? कॉम्प्युटर व्यावसायिकांनी बरं षड्यंत्र रचून हे उभारलेलं आहे, बरं. असा त्यांचा काय आक्षेप होता. ते 7 जण एकमेकांचे कॉम्पिटिशन आहे ना. त्यांच्याकडे पैसे मागायला येतात असंही त्यांनी आरोप केला. एक लक्षात घ्या छाबडा, एक मिनिट त्यांचा जो आरोप असेल, ज्या कुठल्या संघटना असेल त्यांच्यावर असेल, त्यांचा जो आरोप आहे कॉम्पिटिशनशी असेल, तो त्यांच्यापर्यंत सीमित आहे. छाबडाजीचं स्वागत याच्यासाठी आहे की त्यांनी आमचा दबाव घेऊन, आमची धास्ती घेऊन तो पब बंद केला, एवढं त्यांचं स्वागत आहे. त्यांना माहित होतं, आम्ही मागच्या सॅटर्डेला आम्ही तापडीवर गेलो, त्यांना माहित होतं की महाराजजींनी हनुमान चालीसा वाचणार आहे. महाराजजींनी सगळे पबवर चक्कर लावून राऊंड अप घेतला. एवढंच काय, पेंडॉल मंडपाला सांगून टाकलं. आमच्या आंदोलनाची सर्वांच्या, बंटी भाऊ रामटेकेपासून तर इकडे राजेश भाऊ वानकडेपर्यंत, आमच्या आंदोलनाची धास्ती घेऊन छाबड़ाजींनी आमचा सन्मान केला. त्यांनी तो बंद केला. अदर गोष्टीत दुसऱ्याच्या फट्टे में अपने को टांग डालना नहीं है. कोण ज्याचा क्या आता, आमचं एवढं म्हणणं आहे, जर ते चुकीचे नव्हते तर पब बंद झाला का बरं? असाच इतरांनी त्यांचं आत्मसात करावं, पब बंद करावं. नाही तर आम्ही बंद करायला सक्षम आहोत. काय झालं नेमकं, आमच्या कानावर अशा काही, म्हणजे कुणावर आरोप करायच्या आधी काही पुरावा नाही. म्हणजे तोंडोतोंडीच्या गोष्टी अशा आहे की कुणातरी अधिकाऱ्याची त्यामध्ये पार्टनरशिप असावी असा आमचा संशय आहे. तो अधिकारी कोण, कुठल्या विभागाचा, जिल्हाधिकारी, पोलीस आहे की एक्साईजचा आम्हाला माहित नाही, परंतु कुठल्या तरी अधिकाऱ्याची पार्टनरशिप, संगनमत या पबमध्ये असल्याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांची हिंमत नाही आहे की शहराचा हे सत्यानाश धिंगाणा करतील. मला एक सांगावं, बाकी मंदिरांबाहेर अंड्याची गाडी चालत नाही. म्हणजे महत्वाचा विषय की धार्मिक स्थळाच्या बाहेर अंड्याची गाडी चालत नाही. आपल्या अंबानगरीत पब आणून ठेवले. कुणासाठी आणून ठेवले? कोणी डिमांड केली त्यांना पब आणायची? अत्यंत महत्त्वाचा विषय असा आहे की पबमध्ये जाणाऱ्या मुलींचं तुम्ही सर्वांनी एक वेळा ओरिजिनल चित्रीकरण हे प्रेस कॉन्फरन्स झाल्यावर पाहू. म्हणजे महिला नसतील, पण तुम्हाला सर्वांना पुरुषांना चित्रीकरण एक वेळा नक्की दाखवतो सगळे व्हिडिओ. तुम्ही जरा ताल पाहून घ्या, धिंगाणे पाहून घ्या. म्हणजे अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी सवारी माणसाच्या अंगात येते म्हणते, ते विद्यार्थिनीच्या अंगात सवारी कशी येते दारू पिल्यावर ते तुम्हाला सगळ्यांना दाखवतो. मुलींनी विद्यार्थी स्टुडंट बोललो मी, स्टुडंट पब मध्ये जाणारी सगळ्यात म्हणजे नाही, पब मध्ये जाणारी संख्या स्टुडंटची आहे. आम्ही नाही पेत ना, आम्ही कारण का कुठलीही संस्कृती, आपल्या संस्कृतीवर जर कोणी घाला घालत असेल तर त्याच्या विरोधात आवाज करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आणि या कोणी जो दोषी असेल त्याच्या विरोधात आपण सगळे मिळून एकत्र येऊ आणि हे आंदोलन मी काय म्हटलं, दारू पिणं चुकीचं आहे. हो, दारू पिणं चांगलं आहे असं कोणी म्हणते का? शासनही म्हणत नाही दारू पिणं चांगलं आहे. एक असा डिपार्टमेंट आहे जे कारवाई करू
आमचं मत आहे की एक्साईज हे पब बंद करू शकते. आता तुमची भूमिका काय सगळ्यांची तुम्ही आता काय म्हणजे शेवट तुम्हाला काय जावं लागेल? त्यांनी दिलेल्या त्यांच्या नियमावलीचं पालन करावं, नाही तर खुर्ची खाली करावी. हो, एक्साईजच्या अधीक्षकांनी हे पब बंद करावे, अन्यथा शहरात तसं एक आहे का काय झालं काय छोटासा एक विषय सांगतो. गेल्या काही 6 महिने वर्षभरात अमरावती जिल्ह्यात नव्याने आलेले अधिकारी खूप आहे, म्हणजे नवीन आलेले अधिकारी. त्यांना आपल्या शहराच्या वातावरणाशी, इथल्या लोकांशी, इथल्या पत्रकारांशी, इथल्या राजकीय नेत्यांशी त्यांचा परिचय नाही. त्यांना अजून आपलं अमरावती शहर काय आहे याची माहिती नाही आहे. ते आधी ज्या मोठ्या मोठ्या मेट्रो शहरात होते, पुणे मुंबई सारख्या, त्यांनी म्हटलं इथं आल्यावर चलते इथंही मी तिथं चालू दिलं इथंही, ते जमणार नाही. तर म्हणजे नवीन आलेले अधिकारी तिथला पायंडा इथे घालतील की पुणे मुंबई सारख्या, नाशिक सारख्या शहरात जर ते त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करून जे काही तिथे धंदे सुरू ठेवत होते, तसले धंदे जर अमरावती शहरात चालू द्या म्हणतील तर आम्ही हा बंद करायला बाबा. आणि महत्त्वाचा विषय, ज्या अधिकाऱ्यांना संपूर्ण राटगाव ते बडनेरा या शहराची माहिती नाही, त्यांचा कॅबिन, त्यांचा बंगला, त्या बंगल्यात कॅबिनमध्ये बसून जर असे अनधिकृत परवाने देतील तर ते उधळून लावू. पबला सर्वांची जबाबदार एक्साईज विभाग आहे. एक्साईज विभागात ताळावर नाही आलो तर आम्ही सगळे त्यांनी आमच्या पद्धतीने ताळावर आणू. पब बंद करायची सर्व जबाबदारी एक्साईज विभागाची आहे. किंवा कसे याबाबत कायदा सुव्यवस्था अहवाल पुरवण्यात यावा असं दिलेलं आहे. आणि तिथे असणाऱ्या काही समाजकंटकामुळे, तिथे मुलामुलींना होणाऱ्या त्रासामुळे हा एक सामाजिक प्रश्न सुद्धा तिथे त्या तापिया मॉलमध्ये निर्माण होऊ शकतो, ज्याची सगळ्यांनी काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. सरकारचा नियम आहे ना, बरोबर आहे, बरोबर आहे. काय म्हणते कोणतरी मंत्री आहे म्हणते या विभागाचा, एक्साईजचा, त्याचा कोणतरी रिश्तेदार आहे, त्याचा काहीतरी सहकार्य म्हणते. रिश्तेदार काय नाही, तो डिपार्टमेंट को हमने, पुलिस डिपार्टमेंट हमको टाइम मांगा हुआ है. कुछ पीआई लोगों से मेरी बैठक हुई है. पीआई लोगों ने हमको ये दिए है कि महीने भर का माहौल देखना, अगर इसके अंदर कुछ कमी दिखेगी तो आपने खुद ने और सभी संगठनों वालों ने और हम लोग उस पे बैठ जाना, हम लोग बीच में आएंगे नहीं. दूसरा, मैंने उनसे एक प्रश्न किया, हमको ये सब चीज लेखी में होना और महीने भर हम रास्ता देखेंगे, महीने भर नहीं अगर हुआ कुछ इसमें पब में तो मैं खुद सीधा तो हूँ, जब नग्न जैसा नागा साधु है वैसा मैं भी हूँ, तो मैं पूरे अमरावती शहर में, पूरे महाराष्ट्र के, पूरे इंडिया के नागा साधु बन के हम लोग हर पब के सामने बैठेंगे. अमरावती शहर में जितने लीडरों की मनोबदली चल रही है, ये जो पब चालू है ये कोई तो भी लीडर का आशीर्वाद है करके ये पब चालू है. ये तो किसी के माँ ने दूध नहीं पी कि अपने भाई बहन और बंधु के लड़कियों के लिए पब में ड्रग्स और ये नाच गाना शुरू हो जाए. ये मुझे पूरा विश्वास है कोई तो भी लीडर का हाथ है. और ये महीने भर में अगर हमको कुछ नहीं दिखेगा तो हम पूरी संगठन वाले और मैं साथ में और पूरे नागा साधु लोगों साथ में लाऊंगा. हर लीडरों के घर के सामने हम आमरो उपोषण करेंगे, महाराष्ट्र गवर्नमेंट के सामने, दिल्ली केंद्रीय गवर्नमेंट के सामने आमरो उपोषण करेंगे. इनके बाप को पब बंद करना मेरा चैलेंज है. थँक्यू महाराज.